डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे मागासवर्गीय समाजाचा स्वातंत्र्य दिनच. आंबेगाव तालुक्यात जल्लोषात होणार साजरी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती आंबेगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. ही केवळ जयंती नसून मागासवर्गीय समाजासाठी हा एक स्वातंत्र्य दिन आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट, पंचायत समिती गण अध्यक्ष आणि युवा नेतृत्व अमोल अंकुश यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमोल अंकुश यांनी या सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तर उद्या आंबेगाव तालुक्यामध्ये काय नियोजन आहे? खरं तर उद्याचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे आणि 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की बाबासाहेबांची जयंती आहे, त्यावेळेस ही नुसती जयंती नाही, तर बाबासाहेबांचा जन्म आणि जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने मागासवर्गीय समाजाचा स्वातंत्र्य दिन आहे. आणि हा स्वातंत्र्य दिन जसं आपण 15 ऑगस्ट 1947ला ते स्वतंत्र झाला आणि जल्लोषात साजरा केला, तसं प्रत्येक बाबासाहेबांचा जन्मदिवस हा आपण अतिशय जल्लोषातच साजरा केला पाहिजे. आंबेगाव तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आंबेगाव तालुक्याची जयंती यावेळी नारोडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सगळ्या तालुक्यातील बंधू आणि भगिनींना मी विनंती करेन की या जयंतीला सगळ्यांनी आलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी जयंती ही मंचर या ठिकाणी आहे. या ठिकाणी आमचे मित्र शिवाजी राजगुरू नगरसेवक, त्याचप्रमाणे देवानंद देठे, बाबू देठे, अनिकेत देठे, विनायक भालेराव या सगळ्याच मित्रमंडळींनी मिळून त्या ठिकाणी देखील मोठा नगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या ठिकाणी देखील आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे राजेवाडी या ठिकाणी देखील आदिवासी भागामध्ये अतिशय छान प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून ते 14 एप्रिलपर्यंत असे 4 दिवस भीम महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्या ठिकाणी देखील 14 एप्रिलला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तालुक्यामध्ये पाहिलं तर जवळपास 4-5 ठिकाणी या ठिकाणी चांगले आणि मोठे कार्यक्रम आहेत. भविष्यामध्ये देखील सर्वच आंबेडकरी अनुयायांना विनंती आहे की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो, परंतु राजेवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे की पुढच्या वेळेस आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासूनच आपण खरं तर सुरुवात करायला पाहिजे. आणि 4 दिवसाचा भीम फेस्टिवल आंबेगाव तालुक्यामध्ये पुढील वर्षी नक्कीच आपण आयोजित करूया. महात्मा फुलेंच्या जयंतीपासून ते 14 एप्रिलपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत. आणि सर्वच समाज बांधवांना विनंती आहे की उद्याच्या जयंतीच्या कार्यक्रमात सगळ्याच ठिकाणी सगळ्या मोठ्या प्रमाणात आपण सहभागी होऊन अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम पार पाडायचा आहे, एवढी या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो.